आदित्य एका IT कंपनीमध्ये काम करणारा मध्यमवयीन तरुण. आपल्या आनंदी आणि प्रसन्न चेहऱ्यामुळे गेली 12-13 वर्ष सर्वांना परिचित असलेला आदित्य अलीकडे मात्र सतत उदास असायचा. सतत कसल्या ना कसल्या चिंतेमध्ये असायचा. एके दिवशी त्याच्या मित्रानं त्याला विचारलं, अरे आदित्य, अलीकडे तू सतत चिंतेत असतोस, काळजीत दिसतोस, काही टेन्शन वगैरे आहे का? त्यावर आदित्य म्हणाला, अरे मित्रा, सध्या मार्केटमध्ये आर्थिक मंदीची परिस्थिती आहे, त्यामुळे कधी नोकरी जाईल हे काही सांगता येत नाही. AI सारखे प्रगत तंत्रज्ञान कित्येक लोकांच्या नोकऱ्या खाऊन टाकत आहे. त्यात आपलीही नोकरी गेली तर कसं होईल ही चिंता मला सतावते आहे. मध्यंतरी आलेला कोरोना सारख्या महामारीमध्ये कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तशी परिस्थिती जर परत उद्भवली तर आपलीही नोकरी जाऊ शकते. अरे थोडक्यात काय तर मला आजकाल सतत हीच चिंता वाटते की उद्या आपली नोकरी गेली तर कसं होईल, घर कसं चालवायचं, होम लोन कार लोनचे हप्ते कसे भरायचे, आपल्यावर काय परिस्थिती येईल याची सदैव भीती वाटत असते. मित्रानं शांतपणे आदित्यचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग तो त्याला म्हणाला, आदित्य, मी तुला यावर एक नुकतीच वाचलेली गोष्ट सांगतो. पोपट पकडण्याची एक खास पद्धत असते. एका आडव्या टांगलेल्या दोरीमध्ये बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाच्या आवडीचं खाद्य चिटकवलेलं असतं, जसं की डाळिंबाचे दाणे वगैरे. पोपट तिकडं आकर्षित होतो आणि पटकन नळीवरती येऊन बसतो. जेव्हा पोपट त्या नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनानं ती नळी गोल फिरते आणि पोपट उलटा लटकतो. उलट लटकताच पोपट स्वाभाविकपणे भीतीनं ती नळी पायामध्ये गच्च पकडतो. ही अवस्था पोपटानं कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली तर आपण खाली पडू असंच त्याला वाटत राहतं. खरं तर नळी सोडल्यानंतर तो पडण्याऐवजी पंखाचा वापर करून सहज उडू शकणार असतो, पण भीतीमुळे हा विचारच तो करू शकत नाही. त्यामुळे तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेल्या अवस्थेत राहतो आणि मग पकडणाऱ्याच्या हाती सापडतो. यालाच भय सापळा असं म्हणतात. आपल्याही आयुष्यात अनेकदा असंच होतं. एखादी परिस्थिती आपल्यावर आली आणि आपला आधार जर गेला तर कसं होईल ही भीती आपल्याला वाटत राहते. अशा वेळेला आपण तो आधार काही काळ सोडला तरी पुन्हा भरारी घेऊ शकतो. देव न करो पण तू विचार करतोस तशी उद्या तुझी नोकरी जर गेली तरी गेल्या 12-13 वर्षामध्ये तुला जो अनुभव मिळालेला आहे, जे कामाचं ज्ञान मिळालेलं आहे, त्या जोरावरती तुला नवीन नोकरीही मिळू शकते किंवा तू नवीन व्यवसायही करू शकतोस. तेवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये नक्कीच आहे.